नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपला नुकताच पदार्थ पेपर 2 झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते, सर पदार्थच्या पेपरला तुमचे का व्हिडिओ आले नाही. तर बाळा मी पण थोडं व्यस्त होतो कामामध्ये, कारण की पेड बॅचेसचे वगैरे लेक्चर होते, त्याच्यामुळे मला पण काही तुम्हाला त्या 2 पेपरमध्ये काही एवढं मार्गदर्शन करता आलं नाही. पण ॲनाटॉमी आणि फिजिओचं जो काही पेपर राहिला यामध्ये माझं 100% मी तुम्हाला देईन आणि सगळं काही गायडन्स वगैरे करेल. आता बघा, आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो स्पेशली हा 2 दिवसामध्ये, जो की आपला आज 1 तारखेला पदार्थ पेपर 2 झालेला आहे. आता आपल्याकडे डायरेक्ट 4 तारखेला आपला कोणता रचनाशास्त्र एक पेपर असणार, म्हणजे ॲनाटॉमी पेपर 1 असणार आहे. आणि यासाठी मी पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, समजलं ना. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 दिवसाचा प्लॅन देतोय. यामध्ये तुम्हाला आता पेपर फक्त शेवटचे काय आपले 2च राहिले. ऑलमोस्ट 3 पेपर तर आपले सगळे झाले आणि खूप विद्यार्थ्यांना सोपे पेपर गेले, एकदम PYQ बेस पेपर होते. आपण जे काही हे दिले होते, काय जे केस पेपर दिले होते, ऑलमोस्ट सगळे पेपरमध्ये काही ना काही ऑलमोस्ट खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे आणि खूप जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. आणि पूर्ण पेपरमध्ये जे विद्यार्थी गेस्ट पेपर पाहत आले होते त्यांना 100% माहिती आहे कशा प्रकारे पेपरमध्ये क्वेश्चन आले. तर त्यामुळे 100% सगळ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला. सर त्याचप्रमाणे आपण आता एक्सपेक्टेडचे SQ LQ सगळे देणार आहे. ॲनाटॉमी आणि फिजिओसाठी तुम्हाला खूप मदत भेटणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल आपण काय करणार आहे, तुम्हालासाठी जे 2 दिवसांना स्टडी प्लॅन कसा करायचा ते सांगणार आहे. आता या 2 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्याचा काही अभ्यास नव्हता ते विद्यार्थी सुद्धा अभ्यास करून हा विषय पास होऊ शकतात. त्यांच्यासाठी स्पेशली असा प्लॅन देतोय. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास असेल त्यांनी काय करू शकता, तुम्ही थोडी या दिवसामध्ये, आता 2 दिवसात प्लॅन म्हणजे आज डायरेक्ट 1 तारीख आणि 4 तारखेला पेपर आहे. जर पाहायला गेलं म्हणजे आज 2-3 हे 2 दिवस असणार पेपरसाठी आणि मधात आजचा दिवस पूर्ण रिलॅक्ससाठी आहे, त्यामुळे तुम्ही रिलॅक्ससुद्धा करू शकतात. पण मी विद्यार्थ्यांना काय म्हणाल, आता पेपर आपलं युद्ध संपत आलं आहे आणि आता युद्ध संपताना कोणीही रिलॅक्स करायचं नाही. का बरं मी असं म्हणतोय, कारण की तुम्हाला एक सांगतो, ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा खूप सारा सिलेबस आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा की खूप सारा सिलेबस आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला सांगतो, आजचा जो दिवस असणार आपल्यासाठी तर तो आपल्यासाठी गोल्डन पिरियड असणार. का बरं, कारण खूप विद्यार्थी काय करणार आहे, आज रिलॅक्स करणार आहे. तुम्ही काय करायचं बरं का, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 7-8 वाजेपर्यंत काय करा, रिलॅक्स करा. पण त्याच्यानंतर आजचा दिवस व्हायला जाऊन नका देऊ. आज तुम्ही काय करा, अभ्यासाला लागा. का बरं अभ्यासाला लागतो मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आपल्याकडे आता सिलेबस कॉपीमध्ये जर पाहायला गेले तर आपल्याकडे सिलेबस कॉपीमध्ये सगळ्यात जास्त आयुर्वेद पोर्शन कोणत्या पेपरमध्ये, तर पेपर 1मध्ये आयुर्वेद पोर्शन खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू मॉडर्न पोर्शन. आणि तोच फायदा आपल्याला कशाला होतो, पेपर 2ला होतो. कारण की पेपर 1मध्ये जेवढा आयुर्वेद पोर्शन जास्त असेल तेवढा तो सोपा पोर्शन असेल आणि तेवढी तुमची जास्त पासिंग चान्सेस जास्त असेल. आता तुम्हाला काय करायचं, आज जो आहे ज्यांचा अभ्यास नाही किंवा ज्यांचा थोडा अभ्यास आहे आयुर्वेद पोर्शनवरती किंवा ज्यांची कमांड चांगल्यापैकी आहे त्यांनी काय करायचं, तिघांना सांगतोय. आता ज्यांचा अभ्यास काहीच नाही त्यांनी काय करायचं, आज काय करायचं बघा, आज रात्री 7-8च्या नंतरच लागून जा. तुम्हाला आता पेपर आला त्यानंतर रिलॅक्स करा, 2-3 तास झोपा. त्यानंतर तुम्ही काय करा, जेवण वगैरे करा आणि अभ्यासाला लागा. काय करायचं तुम्हाला, जे शरीर उपक्रमणी शरीर आहे आपला, हा पहिला चॅप्टर आहे, चांगला करून जा. एक क्वेश्चन फिक्स आहे, 5 मार्क फिक्स आहे, समजलं. त्यानंतर परिभाषा शारीर एक क्वेश्चन फिक्स आहे बरं का. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन असतो, पण हे दोन्हीपैकी कोणता येईल म्हणून सांगता येत नाही ॲक्युरेट. पण दोन्हीपैकी सोपा प्रश्न तुम्हाला 100% विचारणार. एक क्वेश्चन आहे 5 मार्काला, आज रात्रीतून तुमचे 5 मार्क होतील. आणि ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी एक रिवाईज करून जा. तुमचा किती लागणार, जास्तीत जास्त 2 तासामध्ये तुमचा सगळा आयुर्वेद पोर्शन रिवाईज होऊन जाईल. फक्त काय करायचं तुम्हाला बघा, की आज काय करा, शरीर उपक्रमणीय शरीर घ्या, हा चॅप्टर घ्या, रिवाईज करा. ज्यांचा अभ्यास नाही त्यांनी अभ्यास करा. दुसरा परिभाषा शरीर, हा सुद्धा अभ्यास करून जा. खुर्च्या कंडारा जे काही सगळं दिलं ना, मृदेह संशोधन वगैरे पहिल्या चॅप्टरमध्ये होय, तर चांगल्या करून जा. हे तुम्हाला कर्मपुरुष वगैरे खूप क्वेश्चन येऊ शकतं. मी तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन देईन, यामध्ये सांगत नाही, फक्त अभ्यास कसा करायचा आज तो सांगू देतो. त्यामध्ये आयुर्वेद पोर्शन हे 2 चॅप्टर झाले. त्यानंतर आज तुम्ही काय करा, अस्थि शारीर हा चॅप्टर करा. अस्थीचे जेवढे प्रकार ज्यांना पाठ नाही त्यांनी अस्थीची व्याख्या, अस्थीचे प्रकार 100% पाठ करून ठेवा. 100% क्वेश्चन येणार म्हणजे येणार, लिहून घ्या. झालं. त्यानंतर संधी आणि संधीचे जे काही प्रकार आहेत, अष्टविध संधी वगैरे, तर ही 100% सगळे करून जा. फिक्स क्वेश्चन येणार तुमचे 5 आणि 5 10 मार्क इथं, आणि वर एक 15 मार्क फिक्स झाले, आज होऊन जातील बरं. ते झालं. पेशी शारीर फिक्स क्वेश्चन आहे, लिहून घ्या. फिक्स क्वेश्चन आहे, लिहून घ्या. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, आयुर्वेद पोर्शनचा पेशी शारीर हा चॅप्टर करून द्यायचा. पेशीची संख्या, स्वरूप वगैरे, MCQ वगैरे कुठं ना कुठं क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार आणि फिक्स असणार म्हणजे असणार. झालं. त्यानंतर केशन खदंत हे तो फिक्स क्वेश्चन आहे भाई, मी सांगतो ना, हा क्वेश्चन फिक्स आहे, दरवर्षी असणार आणि सिलेबस म्हणजे दिसणार म्हणजे दिसणार. हा क्वेश्चनमध्ये प्राकृत विकृत स्वरूप यांचे आणि व्याधी वगैरे करून द्या. क्वेश्चनमधून आज रात्रीतून तुमचे जवळपास 25-30 मार्क आयुर्वेद पोर्शनचे कंप्लीट. हे झालं. तुम्हाला एवढंच पोर्शन काय करायचं, आज रात्री करायचं आहे. काय 1 तारखेला शरीर उपक्रम करा, परिभाषा करा. 2 चॅप्टर झाले. अस्थि शारीर म्हणतो बरं, मॉडर्नचं नाही म्हणत, आयुर्वेद पोर्शन म्हणतो. संधी शारीर म्हणतो आयुर्वेदचा बरं. फक्त आज संधीचे व्याख्या काय, संधीचे प्रकार काय, समजलं. त्यानंतर पेशी शारीर हा चॅप्टर करून जा. पेशी स्वरूप काय, संख्या काय, त्यानंतर जे काही पेशीचे आपल्याला प्रकार वगैरे दिले ते सुद्धा करून घ्या वगैरे. ते झालं. त्यानंतर केशन कदंत याचं प्राकृतिक स्वरूप, व्याधी वगैरे याचं सगळं करून जा. 100% क्वेश्चन दिसणार आहे, समजलं. अशा प्रकारे आहे. एवढं पोर्शन तुम्हाला काय करायचं, 5 ते 6 चॅप्टर झाले आपले जवळपास. शरीर उपक्रमणी, परिभाषा, अस्थि, संधी, स्नायू, पेशी, त्यानंतर म्हणजे आणि केशन
कृष्ण ग्रंथ, ते 7 चॅप्टर होते आपल्या जवळपास. ते 7 चॅप्टर तुम्ही जा चांगल्या प्रकारे करा. हे तुमच्या आज रात्रीतून जवळजवळ तुमचे 35 ते 40 मार्क ऑलमोस्ट कव्हर करून देतील हे बरं का जवळपास. तर तुम्हाला चॅप्टर कव्हर केले तुम्ही तर तुम्हाला काय सांगतो हे तुमचं जवळपास अर्धा पेपर हातात येऊन जाईल पेपर 1चा. आणि पासिंग चान्सेस आयुर्वेद पोर्शनवरती खूप डिपेंड करतात. झाला आजच्या रात्रीमधून तुमचा झाला. उद्या तुम्ही उठा, सकाळी उठा, म्हणजे तुम्हाला जेव्हा उठायचं असेल तेव्हा उठा, पण त्यामध्ये दिवसाचं 3 भागमध्ये डिवाईड करा, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग. झालं. 2 तारखेला काय करायचं तुम्हाला घ्यायचा गर्भशारीर आणि एम्ब्रोलॉजी हा चॅप्टर घ्यायचा. एक एलक्यू फिक्स करायचं, एक एलक्यू, एक एसक्यू, 2-4 एमसीक्यू फिक्स झाले. तुमचा सकाळी मॉर्निंग पोर्शनमध्ये काय करायचं तुम्हाला गर्भशारीर आणि एम्ब्रोलॉजी हे 2 चॅप्टर करून जा. तुमचे एक एलक्यू, एक एसक्यू, 2-3 एमसीक्यू असेल फिक्स होऊन जाते. 17-18 मार्काचं पोर्शन तुमचं ऑलमोस्ट कव्हर होऊन जाईल. झालं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं दुपारून काय घ्यायचं आफ्टरनूनला मग घ्यायचे सगळे बोन. आयुर्वेद पोर्शन तर तुम्ही आज करून ठेवता ना, उद्या फक्त तुम्हाला बोन घ्यायचे. आता जे काय IMP बोन अगोदर करा आणि सगळे बोन एकदा ओव्हरलोक करून जा. जे नसेल केले ते पण एकदा ओव्हरलोक करून जा, कारण की एखादा एसक्यू रेडियसवरती आलनावरती आला तर त्यामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे ना, मग त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं चांगल्या प्रकारे सगळे अगोदर IMPचे बोन करून जा. स्कॅपुला, स्टर्नम हे महत्त्वाचे. नंतर मग ह्युमेरस, फिमर वगैरे जे PYQला पडतात ते करून जा. आणि त्यानंतर मग जे काही रेडियस आलना, फिब्युला वगैरे आहे तर ते बी वाचून जा, कारण की येऊ शकतो क्वेश्चन जर ऑड पडला तर क्वेश्चन, कारण की इथून मागचे सगळे PYQ बेस पेपर झाले आणि पुढचा थोडा ऑड येऊ शकतो, कारण की ॲनट आहे बाबा, रिस्क नको घेऊ. समजलं. त्यानंतर तुम्ही झालं 2 तारखेला आपण काय केलं उद्या म्हणजे समजा ऑस्ट्रोलॉजी दुपारून करता, मग इव्हनिंगचा टायमिंग सगळे तुमचे बोन झालेले असतील. रात्रीच्या वेळेस मस्त घ्यायचे जॉईंट हातात. जॉईंटमध्ये पण मग सुरुवातीच कोणता करायचा तर सुरुवातीला करून जा अँकल जॉईंट. अँकल जॉईंट यावर्षी येऊ शकतो, अँकल जॉईंट करून जा. त्यानंतर मग घ्या आपला कोणता शोल्डर, फीमर वगैरे, हिप जॉईंट. हिप जॉईंटला बी महत्त्व द्या. हिप जॉईंट पडलेला नाही पण येऊ शकतो पुन्हा वगैरे. मग एल्बो जॉईंट वगैरे करा आणि त्यानंतर मग शेवटी जाता मग रिच जॉईंट वगैरे करून जा. रिच जॉईंट वगैरे करा, हे तुम्हाला महत्त्वाचं ठरू शकतो. आला तर येऊ शकतो बरं का हे रिच जॉईंट वगैरे. पुन्हा म्हणजे यावरती क्वेश्चन आपल्या MHSमध्ये कमी चान्सेस विचारलेले, पण रेअरमध्ये नुसतं एक ओव्हरलोक करून जा. जर पडला तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे त्याबद्दल. पण येऊ चान्सेस कोणता की अँकल येऊ शकतो आणि जर आला तर हिप जॉईंट, नाही तर मग पुन्हा आपलं जे आहे ते मग दरवर्षी PYQ बेस येऊ शकतो. समजलं. त्यानंतर हे झालं आपलं 2 तारखेला आपण उद्या काय करायचं गर्भशारी, एम्ब्रोलॉजी, ऑस्ट्रोलॉजीचे बोन सगळे करायचे आणि काय करायचं ऑर्थोलॉजी. हे झालं 2 तारखे टार्गेट कंप्लीट. ऑलमोस्ट 90% सिलेबस तुमचा कव्हर झाला आहे. फक्त तुम्हाला एक एलक्यू, एक SQ राहिला असेल काय म्हणजे ते तुमचं राहिलं नर्वस सिस्टम, एंडोक्राइनॉलॉजी, लिम्फॅटिक. आता तुम्हाला सांगतो नर्वस सिस्टम थोडा मोठा पोर्शन आहे. एलक्यू ह्यावरूनच येणार. नर्वस सिस्टम मोठा पोर्शन म्हणून त्यामधला एंडोक्राइनॉलॉजी आणि जो काही लिम्फॅटिक सिस्टम आहे हे जे 2 पोर्शन आहे सोपे पोर्शन आहे. जे काही एंडोक्राइन सिस्टमचे जे 5च्या 5 ग्लँड तुम्ही करून जा. लिम्फॅटिक सिस्टममध्ये काय स्प्लिन वगैरे करून जा. स्प्लिन तिकडे नव्हता पडला, इकडे येऊ शकतो एलक्यूला. असं झालं की सॉफ्ट ऑर्गन म्हणून काय पडलेला आहे लिम्फ वगैरे, त्यामुळे चांगला लिम्फ वगैरे करून जा. लिम्फ झालं, स्प्लिन वगैरे करून जा, येऊ शकतो क्वेश्चन वगैरे. हे झालं तुम्हाला हे 2 सोपेत इझिली होऊन जाईल तुमचे वगैरे. हे तुम्हाला 3 तारखेला हा पोर्शन घ्यायचा बरं. लिम्फॅटिक सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम, नर्वस सिस्टीम हे 3 तारखेला तुम्हाला सकाळी संपूर्ण टाकायचं आहे. आणि नर्वस सिस्टीममध्ये मेन करून जा, ज्यामध्ये काय स्पायनल कॉर्ड म्हणा, मेडुला ऑब्लिंगटा म्हणा, सेरेबेलम म्हणा, CSF म्हणा, जे काही पॉन्स म्हणा, त्यानंतर जे काही आपली कॉर्पस कॅलोसम म्हणा, तर हे IMP पॉईंट करून जा. ह्यामधलं क्वेश्चन फिक्स तुम्हाला एक ना दुसरा क्वेश्चन तरी फिक्स दिसू शकतो पेपरमध्ये. ना LQ तर SQला 100% दिसेल ह्या क्वेश्चन. समजलं. तर अशा प्रकारे होतं 3 तारखेला तुमचं ऑलमोस्ट दुपारपर्यंत सगळा सिलेबस कवर असेल, किंवा दुपारून 4-5 वाजेपर्यंत तरी संपूर्ण होत्या. 5च्या नंतर तुमच्याकडे वेळ असेल एक पूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशीचा पेपरचा 11-12 वाजेचा वेळ, तर त्यामध्ये तुमची एक रिव्हिजन आणखी पडून जाईल. तर अशा प्रकारे टोटल प्लॅन होता. आज रात्री ज्या विद्यार्थी अभ्यास नाही त्यांनी सुद्धा काय करायचं, आज रात्रीचा वेळ वायाला जाऊन नाही द्यायचा, आज रात्री अभ्यास करायचा. आणि ज्या विद्यार्थी अभ्यास आहे तर त्यांनी सुद्धा काय करायचं आयुर्वेद पोर्शन रिवाईज करूनच झोपायचं. रिलॅक्स राहायचं नाही रे बाबा, शेवटचे दिवस राहिले रिलॅक्स राहायचं नाही, कारण की आता हे शेवटचे 2 पेपर तुम्ही पासिंग डिपेंड करणार. एक जरी विषय घाण गेला तर समझ रहा हूँ क्या हो सकता है. तर हे सांगण्याचं काम एक आहे की सध्याला आता पाऊस काळाचे दिवस बी नाही आहे म्हणा, पण पाऊस पण येऊ लागला सगळीकडे. त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा. आणि हा दिवस तो जे आहे उरलेल्या दिवसामध्ये थोडी मौज मस्त थोडी कमी राहू द्या, पण केली तरी चालेल. पण जो मी सांगतोय तसा अभ्यास करून जा. आज कोणी रिलॅक्स करू नका, चांगला अभ्यास करा. आयुर्वेद पोर्शन तुमचं आहे 30-35 मार्क देऊन जाईल. आज रात्रीतून एकदा वाचा. जर नाही झालं तर उद्या सकाळी निसता आज वाचून घ्या आणि उद्या सकाळी पाठांतर वगैरे करा, कारण की तुमची आज जर अभ्यास डोळ्या खालून गेलं तर उद्या तुम्हाला तेवढाच वेळ कमी लागेल आणि तुमचा तेवढाच टाईम सेव्ह वगैरे सुद्धा होईल. समजलं ना. अशासाठी टोटल ओव्हरलोक प्लॅन होता पेपर 1 जो रचनासाठी असणार 4 तारखेसाठी. त्यासाठी टोटल हा प्लॅन दिला मी तुम्हाला. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आयुर्वेद पोर्शनला चांगला वेटेज द्या. चांगलं तुम्हाला आयुर्वेद पोर्शन चांगले मार्क देणार, चांगली पासिंग काढून देणार. फक्त आयुर्वेद पोर्शन चांगलं करून जा. हा तुम्हाला इथं ना तर शेवटी कुठं PGला तरी काम येईल, पण चांगल्या प्रकारे करून जा. पासिंग तुमची इझिली होणार आहे. फक्त चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा. टेन्शन घेऊ नका. शेवटचे 2 पेपर राहिले. सगळ्यांना पेपर चांगले गेले असेल, सगळ्यांना माहितीच आहे की काय पेपर वगैरे सोपे आले होते, पण ॲनटचा पेपर थोडा ऑड येऊ शकतो किंवा आला तर PYQ बेस येऊ शकतो. त्यामुळे चांगलं करून जा. आपण रिस्क वगैरे घ्यायची नाही. समजलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ज्यांना गेस्ट पेपर एक्सपेक्टेड क्वेश्चन पाहिजे असेल त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा. वरती गेस्ट पेपर तर आपल्या ॲपवरती ऑलरेडी आपण अपलोड करतो. फ्रीमध्ये आहे, 1 रुपयाची बॅच आहे. त्यामध्ये पैसा मला पण येत नाही. तो
कुठं जातो सगळ्यालाच माहिती आहे, आपल्याकडे येत पण नाही. 1 रुपया काय येणार आहे बाबा, 1 रुपया ट्रान्झॅक्शन पण होत नाही, काय नाही. पण ते फ्री आहे ऑलरेडी. जा तुम्ही परचेस करा आणि परचेस म्हणजे जा जॉईन करा वगैरे, घेऊन टाका पेपर वगैरे काय असेल त्यानुसार तुम्हाला आयडिया येतो पेपरमध्ये कसे क्वेश्चन आहे काय नाही, आणि त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदासुद्धा होतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा फायदा होईल. नक्की जा आपला ॲप डाउनलोड करा. बरंचसं स्टडी मटेरियल फ्री आहे, तर त्याचा नक्की फायदा घ्या, जे की तुम्हाला नक्की फायद्यात पडेल. समजलं ना? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.